नर्मदे हर. आज आपला शूलपाणीतला प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी हे पाठीमागे बघू शकता, मैयाचं दर्शनही झालेलं आहे. आणि इथं वन विभागाने बोर्ड लावलेला आहे, तुम्ही वाचू शकता बोर्ड. असा वन विभागाने बोर्ड लावलेला आहे. वन क्षेत्र में तेंदुआ, लकड़बग्गा, सियारा, मगरमच्छ का विचरण है, सावधानी पूर्वक चले, अकेले ना चले, झुंड में चले. तर असे हे संकेत वन विभागाने दिलेले आहेत नर्मदा परिक्रमा वाशिंसाठी. बघू शकता, घनदाट अशी झाडी आहे. ह्या झाडीतून प्रवास करावा लागतो. नर्मदे हर. आज आपला शूलपाणीतला प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी हे पाठीमागे बघू शकता, मैयाचं दर्शनही झालेलं आहे. आणि इथं वन विभागाने बोर्ड लावलेला आहे, तुम्ही वाचू शकता बोर्ड. असा वन विभागाने बोर्ड लावलेला आहे. वन क्षेत्र में तेंदुआ, लकड़बग्गा, सियारा, मगरमच्छ का विचरण है, सावधानी पूर्वक चले, अकेले ना चले, झुंड में चले. तर असे हे संकेत वन विभागाने दिलेले आहेत नर्मदा परिक्रमा वाशिंसाठी. बघू शकता, घनदाट अशी झाडी आहे. ह्या झाडीतून प्रवास करावा लागतो. खूप छान असं जे रूप आहे ते मैयाच इथं डोंगराच्या मधून वाहताना मैया दिसते. एक डोंगर झाला की असे एक 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 अनेक डोंगर हे पार करावं लागतात. एक डोंगर पार झालेला आहे आणि समोर हे सगळे डोंगर हळूहळू हळूहळू असे पार करायचे. नर्मदा मैया दिसत आहे. आणि डोंगर चढल्यानंतर हे बघू शकता, विशाल असं महाकाय रूप नर्मदा मैयाचं इथून पाहायला मिळत आहे. हे बघू शकता, खूप विशाल असं महाकाय रूप हे डोंगराच्या वरून नर्मदा मैयाचं दिसत आहे. आता हा डोंगर झाला की परत हा डोंगर लागत आहे. अशी ही शूलपाणी झाडी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघू शकता, आता इथं कुली गावात आपण आलो आहोत. या कुली गावातून हे असे समोरचे जे हा जो पहाड आहे तो चढायचा. इथून आता पकडंडी म्हणजे पाऊलवाट चालू झालेली आहे. आतापर्यंत कच्चा रोड होता, तो कच्चा रोडही इथे बंद झालेला आहे. अशी आपली शूलपाणी जंगलातील झाडीतील आजचा दुसरा दिवसाचा प्रवास सुरू आहे. नर्मदे हर.